उद्योजकाची मनप्रवृत्ती. व्यवसाय निर्माण करण्यासाठी तुम्हाला भांडवल उभे करावे लागत नाही, कारण तुमच्यासाठी ते आधीच केलेले असते. तुम्हाला फक्त तुमचा व्यवसाय उभा करावा लागतो. उद्योजक हे पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत लोक आहेत. प्रसिद्ध उद्योजकांची आपल्याला नावं माहितीच आहेत. रिचर्ड ब्रॅन्सन, डोनाल्ड ट्रम्प, ऑपरा विन्फ्रे, स्टीव्ह जॉब्स, रुपर्ट मर्डॉक, टेड टर्नर इत्यादी. ही नावे आपल्या माहितीची आहेतच, पण याखेरीज बहुसंख्य श्रीमंत लोकांविषयी तुम्ही आणि मी फारसे ऐकलेले नसते, कारण ते मीडियाचे लक्षच वेधून घेत नाहीत. ते आपले श्रीमंती जीवन अतिशय शांतपणे जगत असतात. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. माझ्या शेजारी एक टीनेजर मुलगी राहते. तिचा मुलं सांभाळण्याचा किंवा पाळणाघराचा भरभरटलेला व्यवसाय आहे. तिने आपल्यापेक्षा कनिष्ठ वर्गात असणाऱ्या वर्गमित्रांना आपल्यासाठी काम करण्यास ठेवले आहे. ती एक उद्योजकच आहे. दुसरा एक मुलगा कॉलेजच्या वेळानंतर इतर व्यवसायांची किरकोळ कामे करून देण्याचा व्यवसाय करतो. बहुसंख्य मुलांना भीती नसते, तर बहुसंख्य प्रौढांना फक्त भीतीच वाटते की व्यवसाय कसा करायचा. माझा एक मित्र आहे जो अतिशय हुशार केशरचनाकार आहे. एखाद्या स्त्रीला सौंदर्यवती करायचे असेल तर तो जादूगार आहे. अनेक वर्ष तो स्वतःचं सलून चालू करण्याविषयी बोलत असे. त्याचे खूप मोठे मोठे प्लॅन आहेत, पण दुर्दैवाने तो अजूनही लहानच राहिला आहे. मोठ्या सलूनमध्ये त्याच्या मालकाशी सतत भांडत आपली एक खुर्ची चालवतो आहे. माझ्या दुसऱ्या एका मित्राची पत्नी फ्लाईट अटेंडंटची नोकरी करून कंटाळली. 2 वर्षांपूर्वी तिने ती नोकरी सोडली आणि केशरचनाकार होण्यासाठी एका वर्गात गेली. एका महिन्यापूर्वी तिने आपल्या सलूनचा भव्य उद्घाटन समारंभ केला. तिथे नेत्रदीपक वातावरण आहे. काही अतिशय चांगल्या केशरचनाकारांना तिने आपल्या सलूनमध्ये काम करण्यासाठी जोडून घेतलं आहे. जेव्हा माझ्या पहिल्या मित्राने तिच्या सलूनविषयी ऐकलं तेव्हा तो म्हणाला, ती सलून कशी काय सुरू करू शकते? तिच्याकडे काही विशेष कौशल्य नाही. तिला याची नैसर्गिक प्रतिभासुद्धा नाही. मला जसं न्यूयॉर्कमध्ये प्रशिक्षण मिळालेलं आहे तसं तिला मिळालेलं नाही. शिवाय तिला काही अनुभवसुद्धा नाही. वर्षभरातच बघ ती अपयशी ठरेल. कदाचित ती अपयशी ठरेल सुद्धा. संख्याशास्त्र असं दर्शवतं की 90% उद्योग व्यवसाय पहिल्या 5 वर्षात अपयशी ठरतात. दुसऱ्या बाजूला कदाचित ती अपयशी ठरणार सुद्धा नाही. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ती एक सलून चालवते आहे. तिने ते करून दाखवलं आहे. धीटपणानं आपल्या जीवनाची घडण बदलू शकते हे तिला समजलं आहे. तुमच्यातील अलौकिक बुद्धी शोधणं, विकसित करणं आणि ती जगाला देऊन टाकणं यासाठी धैर्य लागतं. US लॉटरीमध्ये जिंकणाऱ्यांपैकी, त्यातही $30 लाख पेक्षा अधिक रक्कम जिंकणाऱ्यांपैकी 80% लोक 3 वर्षात दिवाळखोर होतात. का बरं? कारण फक्त पैसा तुम्हाला श्रीमंत करत नसतो. हे लोक त्यांच्या जमेच्या रकान्यात कदाचित वाढ करतील. फक्त ती संख्या त्यांना श्रीमंत बनवूच शकत नाही, कारण ते आपले विचार बदलत नाहीत. मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझे खरे वडील शाळेत जा, उत्तम गुण मिळव, म्हणजे तुला सुरक्षित आणि निश्चित अशी नोकरी मिळेल असे सांगत. ते मला क्वाड्रंटसाठी तयार करत होते. माझी आई मला डॉक्टर किंवा वकील होण्यासाठी उद्युक्त करत असे. त्यामुळे तुझ्याकडे अवलंबून राहण्यासाठी एखादा व्यवसाय असेल असं ती सांगायची. ती मला क्वाड्रंटसाठी तयार करत होती. श्रीमंत डॅड मला सांगत की श्रीमंत होण्यासाठी मोठं व्हायचं असेल तर व्यावसायिक आणि गुंतवणूकदार व्हायला शिकायला हवं. ते मला B आणि I क्वाड्रंटसाठी तयार करत होते. मी माझ्या व्यवसायाची सुरुवात शून्यातून केली. तुम्हाला ती तशीच करावी लागेल असं नाही. 21व्या शतकातील व्यवसायाचे हेच सौंदर्य आहे की त्याची तुमच्यासाठी पायाभरणी आधीच केली गेली आहे. तुमच्या यशाला तुम्हाला दिशा देणारे गुरु तुम्हाला शोधावे लागतील. पण चूक करू नका. तुमच्या बाबत जर ते घडणार असेल तर तुम्हीच ते घडवून आणू शकता, आणि ते घडण्यासाठी तुमची मनोवृत्ती उद्योजकाची असणं गरजेचं असतं. ती तशी नसेल तर तुमचा व्यवसाय कितीही चांगला असो किंवा तुमचे शिक्षक कितीही चांगले असोत, व्यवसायातून चांगली फलश्रुती मिळणं अवघड होऊन जाईल. नियंत्रण मिळविण्याची हीच योग्य वेळ आहे. सन 1985 मध्ये माझी पत्नी किम आणि मी बेघर होतो. आम्ही बेकार झालो होतो आणि बचत खात्यात अगदी थोडीशीच शिल्लक होती. आमची क्रेडिट कार्ड पूर्ण उपयोगात आणलेली होती आणि एका जुन्या टोयोटो कारमध्ये आम्ही राहत होतो. गाडीच्या मागच्या आडव्या होणाऱ्या सीट्सचा उपयोग आम्ही पलंग म्हणून करत असू
आठवडाभर कारमध्ये झोपल्यानंतर आपण कोण आहोत, काय करत आहोत आणि इथून पुढे कुठे जाणार आहोत याचं कठोर वास्तव समोर येऊ लागलं. आमची अत्यंत निराशाजनक परिस्थिती लक्षात आल्यानंतर आमच्या एका मैत्रिणीने तिच्या तळघरातील एक खोली आम्हाला राहण्यासाठी दिली. जेव्हा आमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना आमच्या वाईट परिस्थितीबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न असे, अरे तुम्ही एखादी नोकरी का करत नाही? आम्ही सुरुवातीला त्यांना स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, पण या चौकशी अधिकाऱ्यांना काही सांगणं आम्हाला अवघड जात होतं. तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलत असाल आणि त्या व्यक्तीच्या दृष्टीने नोकरी ही गोष्टच खूप मौल्यवान असेल तर तुम्ही नोकरी का शोधत नाही हे समजावून सांगणं खूपच अवघड असतं. आम्ही किरकोळ कामं करून मधून मधून थोडेसे डॉलर्स मिळवत होतो, ते फक्त पोटात अन्न ढकलण्यासाठी आणि घरात म्हणजे कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी. मला हे मान्यच करायला हवं की गंभीर वैयक्तिक साशंकतेच्या क्षणी पगारासह निश्चित आणि सुरक्षित नोकरीची कल्पना आकर्षक वाटत असे. पण आम्ही नोकरीच्या सुरक्षिततेच्या शोधात नसल्याने आहे तेच चालू ठेवले. आम्ही तेव्हा खोल आर्थिक गर्तेच्या टोकावर रोजचे जीवन जगत होतो. आम्हाला हे माहीत होतं की आम्ही उच्च पगाराची सुरक्षित आणि निश्चित नोकरी कधीही मिळवू शकू. आम्ही दोघंही पदवीधर होतोच. चांगल्या नोकरीसाठीची कौशल्य होती आणि आमची नीतितत्वेही भक्कम होती. पण आम्हाला नोकरीची सुरक्षितता नको होती. आम्हाला आर्थिक स्वातंत्र्य हवे होते. 1989 पर्यंत आम्ही लक्षाधीश होतो. 1985 मध्ये हालाखीची परिस्थिती होती आणि 1989 मध्ये आम्ही लक्षाधीश झालो होतो. पैसा मिळवायला पैसा लागतो हे अनेकदा अनेक जण सांगत असतात. आमचा 4 वर्षातील बेघर ते लक्षाधीश हा प्रवास पुढील 5 वर्षातील मिळालेले खरे आर्थिक स्वातंत्र्य यासाठी पैसा लागला नाही. आम्ही सुरुवात केली तेव्हा आमच्याकडे पैसा नव्हताच. खरं तर आमच्यावर कर्ज होतं आणि हे करत असताना आम्हाला कुणी सुद्धा काही देऊ केलं नव्हतं. याच्यासाठी चांगल्या औपचारिक शिक्षणाची सुद्धा गरज नव्हती. पारंपरिक व्यवसायांसाठी महाविद्यालयीन शिक्षण महत्त्वाचे आहे. ज्यांना संपत्ती उभी करायची आहे त्यांच्यासाठी मात्र नाही. पैसे मिळविण्यासाठी पैसे लागत नसतील आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याचे शिक्षण घेण्यासाठी औपचारिक शिक्षण महत्त्वाचे नसेलही तर मग काय लागते? एक स्वप्न, खूप विश्वास, चटकन शिकण्याची इच्छाशक्ती आणि तुम्ही कॅश फ्लोच्या कोणत्या विभागात कार्यरत आहात याची समज. या गोष्टी नक्कीच असाव्या लागतात. जोखमीतील बराचसा मोठा भाग फ्रँचायझी हलका करते. मॅकडोनल्ड किंवा सबवे सारख्या कणखर पायावर उभारलेल्या फ्रँचायझी बरोबर काम केल्यास तुमची यश मिळविण्याची शक्यता वाढते. त्यांनी तुमच्यासाठी प्राथमिक काम अगोदरच केलेलं असतं. चांगल्या माहिती असलेल्या फ्रँचायझीची खरेदी किंमत 1 लाख ते 1,50,000 दशलक्ष डॉलर्सच्या दरम्यान असू शकते. ती फक्त फ्रँचायझीच्या हक्कासाठी असते. त्यानंतर प्रशिक्षण, जाहिरात वगैरे गोष्टींसाठी त्यांना महिन्याला पैसे मोजावे लागतात. हे सारे असले तरी यातून भरपूर पैसे मिळतीलच असेही नसते. पुष्कळदा तुम्हाला तोटा झाला तरी फ्रँचायझीला दरमहा पैसे हे द्यावेच लागतात. फ्रँचायझीमध्ये काही जण यशस्वी होतात. ते यशस्वी झालेले असले तरी पहिली काही वर्ष ते स्वतःसाठी पैसे मिळविण्याची शक्यता कमीच असते. तिनातली एक फ्रँचायझी कफल्लक होत असते. बी क्वाड्रंटमध्ये स्वतःला स्थलांतरित करणं हे त्या दिशेने उचललेलं जोरदार पाऊल. सर्वच उद्योग व्यवसाय अप्रत्यक्ष उत्पन्न निर्माण करतात असं नाही. तुम्ही जर एखाद्या रेस्टॉरंटचे मालक असाल तर तुम्ही अन्नपदार्थ तयार करून विकल्यानंतरच तुम्हाला उत्पन्न मिळते. तुमचा एअर कंडिशनर बनविण्याचा व्यवसाय असेल तर तुम्ही ही सेवा दिल्यानंतरच उत्पन्न मिळते. उच्च वेतन मिळविणारे डॉक्टर किंवा वकील यांना आपले पेशंट अशील यांना भेटल्याशिवाय उत्पन्न मिळत नाही. एखाद्या आठवड्यात पेशंट किंवा अशीलाला त्यांच्या ज्ञानाची, सेवेची गरज नसेल तर उत्पन्नाची तोटी बंद होते. त्या आठवड्यात पैसे येतच नाहीत. असंख्य लोकांना अप्रत्यक्ष उत्पन्न निर्माण करण्यासाठी एका मार्गाची गरज असते. त्याच्या जाणीवेमुळे डोनाल्ड ट्रम्प आणि मी अनेक प्रकारच्या उद्योग व्यवसायांचे जे अप्रत्यक्ष उत्पन्न निर्माण करतात त्यांची किंमत ठरविण्यासाठी एकत्र काम करू लागलो. त्याची यादी वी वॉन्ट यू टू बी रिच या पुस्तकात प्रसिद्ध केली. आम्हाला काय आढळले? इतर सर्वांमध्ये एका व्यवसायाचा नमुना उठून दिसत होता. हा विशिष्ट नमुना अप्रत्यक्ष उत्पन्न निर्माण करतो. तो सुरू करण्यासाठी तुलनात्मक दृष्टीने पाहता थोड्याच पैशांची गरज असते. त्याचा वरकड खर्च खूप कमी असतो. तो उद्योजकाला पूर्ण वेळ नोकरीतून स्थित्यंतर करण्यासाठी पुरेसा रोखीचा
ओघ निर्माण होईपर्यंत अर्धवेळ म्हणून चालवता येतो. याचे नाव आहे नेटवर्क मार्केटिंग.